मंडळी, कामगार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आहे आणि ती म्हणजे कामगार नोंदणी ऑनलाईन पोर्टल मंडळाने पुन्हा सुरू केलेले आहे. पण त्याच्यासोबत मंडळाने काही अटी आणि शर्ती ह्या ठेवून ही साईट सुरू केलेली आहे. कोणत्या आहेत या अटी व शर्ती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, मी निलेश पुंड. तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मंडळी, दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांनी कामगार नोंदणी पोर्टल सुरू करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे सरकार म्हणजेच BOCW मंडळ आता ऑनलाईन पद्धतीने नवीन नोंदणी, नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल आणि क्लेमसाठी अशी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे करता येणार आहे. पण मंडळी, व्हेरिफिकेशनसाठी कामगारांना जिल्ह्याच्या व तालुक्याच्या WFC सेंटरमध्ये जावं लागणार आहे. म्हणजेच काय तर अर्ज करताना त्यांना अपॉइंटमेंट डेट ही घ्यावी लागणार आहे. अपॉइंटमेंट म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी तारीख निवडायची आहे. ही तारीख निवडून तुम्ही तुमचा संबंधित अर्ज व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तो मंजूर करण्यात येणार आहे. अशी ही एक महत्त्वाची अट मंडळाने घातलेली आहे. मंडळी, आता आपण बघूया नवीन पद्धतीने ऑनलाईन अर्ज आणि अपॉइंटमेंट बुक कशी करावी. मंडळी, नवीन नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला BOCWच्या वेबसाईटवरती यावं लागेल. इथं आल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण बघूया. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकणार आहेत. अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. मंडळी, तर तुम्ही जर नवीन अर्ज करत असाल तर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्हाला 6 फेब्रुवारी पासून ही अवेलेबिलिटी मिळणार आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास तुमचा जो भरलेला ऑनलाईन अर्ज केलेला आहे तर तो अर्ज हा रिजेक्ट करण्यात येणार आहे. तर मंडळी, लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे अशा सर्वांचे अर्ज हे म्हणजेच अपॉइंटमेंट ज्या काही बुक्स केलेल्या होत्या त्यांनी त्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावरती असा एक OTP येईल. तर अशी ही माहिती तुम्हाला दिली जाणार. या माहितीनुसार तुम्ही नवीन पद्धतीने क्लेमसाठी अर्ज हा करायचा आहे. तर आता आपण बघूया नवीन नोंदणीसाठी काय प्रक्रिया दिलेली आहे. तर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला कामगाराचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून एनरोलमेंट करायचे आहे, लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा कामगाराचा फॉर्म दिसेल नवीन BOCW रजिस्ट्रेशनसाठी. इथे तुम्हाला पूर्वीप्रमाणेच तुम्हाला ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत आणि इथे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. तत्पूर्वी तुम्हाला नवीन ऑप्शननुसार इथे सेंटर टू व्हिजिट फॉर व्हेरिफिकेशन इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे इथे जो तुम्ही जिल्हा सिलेक्ट करणार आहात त्या जिल्ह्याचे सेंटर म्हणजेच WFC सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा, तुम्ही जो तालुका तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या तालुक्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही सेंटर म्हणजेच WFC सेंटर इथे तुम्हाला निवडायचं आहे. तर मी हवेली सेंटर इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर WFC सेंटर सुद्धा इथे मला हवेली दिसेल. तर याच्यानंतर म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता जो येलो कलरचा मार्क आहे तो
असं दाखवेल की तुमचा या महिन्याचा कोटा फुल झालेला आहे, म्हणजे ती डेट अवेलेबल नाही आहे। रेड कलरचा मार्क असं दाखवत आहे की इथं शासकीय सुट्टी असणार आहे, आणि जो ग्रीन कलरचा मार्क आहे तो असं दाखवेल की बाबा सध्या स्लॉट बुक म्हणजेच अवेलेबल आहे, ठीक आहे। आणि जो व्हाईट कलरचा जो मार्क दिसणार आहे तर तो असं दाखवेल की तुमचा स्लॉट अवेलेबल आहे, म्हणजे ज्या दिलेल्या दिनांकामध्ये अवेलेबल असणार आहे। तर मी समजा या अर्जासाठी 10 फेब्रुवारी हा स्लॉट बुक केलेला आहे, तर तुम्ही इथे सेल्फ डिक्लेरेशनच्या ऑप्शनला टिक करून तुम्ही सेव्ह या बटनावरती फॉर्म भरताना मंडळी व्यवस्थित प्रकारे फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर मी सेव्ह या बटनावरती क्लिक करून दिलेल्या नंबरवरती तुमच्या OTP जाणार आहे, तो OTP टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल करायचं आहे। तर मंडळी अशाप्रमाणे तुम्ही तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकता, आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या WFC सेंटरवरती जाऊन दिलेल्या तारखेमध्ये जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचं आहे। जर समजा तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं नाही तर तुम्ही तुमचा हा भरलेला ऑनलाईन अर्ज बाद म्हणजेच रिजेक्ट करण्यात येणार आहे, याची दखल घ्यावी। तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नवीन अर्ज, नूतनीकरण आणि क्लेमसाठी अर्ज करू शकता। लक्षात ठेवा मंडळी, प्रत्येक अर्ज करण्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी अपॉइंटमेंट बुक करावीच लागणार आहे। मंडळी BOCW मंडळाने कामगारांच्या अर्जाची व्हेरिफिकेशनची पद्धत सुरू करून चांगले पाऊल उचललेले आहे, कारण की यामध्ये आता बोगस कामगारांची मोठ्या प्रमाणावर होणारी नोंदणी ही आता होणार नाही, झाली तरी अशी नोंदणी रिजेक्ट होणार आहे। मंडळी माझा येथे मंडळाला एक प्रश्न आहे, प्रश्न असा की मोठमोठ्या शहरामध्ये ऑनलाईन नोंदण्या ह्या दिवसाला 1000-2000 या प्रमाणात होत असतात, तर अशामध्ये काय खरंच प्रत्येक कामगाराला अर्जाच्या मंजुरीसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी अपॉइंटमेंट डेट अवेलेबल होईल का? जर झालीच तर त्याचे आम्ही स्वागत करू। निश्चितच मंडळी मंडळाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, जेणेकरून खऱ्या कामगारांना आता लाभ मिळणार आहे। मंडळाने नवीन प्रोसेस अंमलात आणून सर्व कामगारांना लेट पण थेट असा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। तर मंडळी तुम्हाला या नवीन मंडळाच्या नवीन नोंदणी व इतर अर्जाच्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासप्राप्त व्हिडिओच्या माहितीमध्ये। धन्यवाद।